विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक नवीन चॅप्टर. चॅप्टरचं नाव आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. आता आपण बघूयात ऑर्गॅनिझम म्हणजे काय आणि पॉप्युलेशन म्हणजे नेमकं काय. पहिल्यांदा ऑर्गॅनिझमचा अर्थ काय होतो माहिती आहे का मुलांनो? सजीव असा अर्थ होतो. कशाचा? ऑर्गॅनिझमचा. काय अर्थ होतो? सजीव. आणि राहिलं फक्त कोणतं? पॉप्युलेशन. पॉप्युलेशन म्हणजे काय? लोकसंख्या. काय म्हणतो आपण त्याला? लोकसंख्या. तुम्ही म्हणाल लोकसंख्या कोणाकोणाची? तर जेवढे पण पृथ्वीवर सजीव आहेत या सगळ्या सजीवांची लोकसंख्या. हेच त्या चॅप्टरचे हिडिंग आहे, ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. म्हणजे ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव आणि त्यांची लोकसंख्या. मग सजीव कोणते असतील? पार मायक्रो ऑर्गॅनिझम पासून तर जे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहे या सगळ्यांची लोकसंख्येबाबत आपल्याला विचार करायचा आहे आणि तेच आपल्या या चॅप्टर बघायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या चॅप्टरच्या पहिल्या स्लाइडला. बघा इथे तुम्हाला डेफिनेशन दिली आहे ऑर्गॅनिझम आणि त्यामध्ये इकोलॉजीची. बाळांनो आपण पहिले बघूयात इकोलॉजी म्हणजे काय. बघा इथे इकोलॉजी इज अ स्टडी ऑफ इंटरॅक्शन. इंटरॅक्शन इंटरॅक्शन म्हणजे काय? समन्वय, बोलणं वगैरे आहे दोघांचं. मग कोणाकोणाचं? बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर. मग बघा बाळांनो, इकोलॉजी इज अ स्टडी ऑफ इंटरॅक्शन अमॉंग ऑर्गॅनिझम. ऑर्गॅनिझम मध्ये जे इंटरॅक्शन आहे, जे समन्वय आहे, जे बोलणं आहे, काय संदर्भात? अँड बिटवीन द ऑर्गॅनिझम म्हणजे काय? निसर्गामध्ये जे ऑर्गॅनिझम आहे आणि बिटवीन ऑर्गॅनिझम आहे, दोन सारख्या प्राण्यांमध्ये किंवा दोन सारख्या समुदायामध्ये किंवा आपण जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्व्हायरमेंटमध्ये एका प्राण्याच्या दुसऱ्या प्राण्याचा जो संपर्क आहे त्याला काय म्हणतो आपण? इकोलॉजी असं म्हणतोय. अँड इट्स फिजिकल अबायोटिक एन्व्हायरमेंट म्हणजे निसर्गामध्ये जे दोन प्राणी आहे किंवा जे असंख्य प्राणी आहे या सगळ्यांचं इंटरॅक्शन होणं आणि त्यामध्ये कोणतं? फिजिकल अबायोटिक एन्व्हायरमेंट याचा सुद्धा वाटा असतो. आता ह्या सगळ्यांचं इंटरॅक्शन होणं त्याला आपण काय म्हणतो? इकोलॉजी असं म्हणतो. तुम्हाला माहिती आहे की डेफिनेशन थोडीशी कॉम्प्लेक्स दिसते, पण त्या डेफिनेशन आपण थोडंसं अजून समजून घेऊ. बघा इथे तुम्हाला ऑर्गॅनिझम दिसतंय का? ऑर्गॅनिझम बघा. आता ह्या ऑर्गॅनिझम मध्ये आपण जर बघितलं काय काय बघितलं आपण, समजा फॉर एक्झाम्पल हा पक्षी आहे, त्यानंतर ससा आहे, त्यानंतर हरिण आहे आणि टायगर आहे. मला सांगा हरणाचं आणि कोणतं वाघाचं इंटरॅक्शन होणं ही इकोलॉजी आहे. हरणाचं आणि गवताचं इंटरॅक्शन होणं ही सुद्धा इकोलॉजी. त्यानंतर ससा आहे आणि कोणता? इथे गवत वगैरे आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं सनलाईट दिसते. आता ह्या सगळ्यांचं इंटरॅक्शन म्हणजे काय माहिती का मुलांनो? इकोलॉजी. आता क्रिस्टल क्लिअर असेल इकोलॉजी म्हणजे काय. तसं इथं बघा बाकीचे प्राणी आहे, बाकीचे एन्व्हायरमेंट वगैरे आहे. आता ह्या सगळ्यांचं एकमेकाशी काय होणं? कम्युनिकेशन होणं, इंटरॅक्शन होणं याला म्हणतो आपण इकोलॉजी. पण त्या इकोलॉजी मध्ये बायोटिक फॅक्टर पण येणार आहे आणि त्याच्यामध्ये अबायोटिक फॅक्टर की सन सुद्धा येणार आहे, म्हणजे सूर्य जो आहे. ठीक आहे, आलं लक्षात? त्याला काय म्हणतो आपण? इकोलॉजी. म्हणजे निसर्गामध्ये एका प्राण्याचं दुसऱ्या प्राण्यासोबत किंवा निसर्गामध्ये एका प्राण्याचं अबायोटिक फॅक्टर सोबत अबायोटिक फॅक्टर सोबत एवढा भाग. निसर्गामध्ये बघितलं तर काय? समजा हे प्राणी आहे, त्या प्राण्याचं एकमेकांसोबत काय असतं? इंटरॅक्शन होणं याला काय म्हणतो आपण? इकोलॉजी म्हणतो. मग आपला जवळपास 4 स्टेप मध्ये इकोलॉजी शिकायची. कोणतं? इकोलॉजी कन्सर्न विथ द 4th लेवल ऑफ बायोलॉजिकल ऑर्गॅनिझम. मग कोणकोणते आहे? फर्स्ट ऑफ ऑल ऑर्गॅनिझम, सेकंड पॉप्युलेशन, थर्ड आहे कम्युनिटीज आणि चौथा आहे बायोम. आता ह्या 4 लेवल मध्ये आपला इकोलॉजी शिकायची आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या लेवल पासून. आता बघा ऑर्गॅनिझम अँड इट्स एन्व्हायरमेंट. ऑर्गॅनिझम जो आहे सजीव आहे आणि त्या सजीवाचं जे एन्व्हायरमेंट आहे, वातावरण जे आहे त्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. काय म्हटलंय? द रोटेशन ऑफ अर्थ अँड द टिल्ट ऑफ इट्स ऍक्सिस. रोटेशन जे होतं कोणतं? पृथ्वी जी फिरते बघा. द रोटेशन ऑफ अर्थ अँड द टिल्ट इट्स ऍक्सिस कॉज द अॅन्युअल व्हेरिएशन. रोटेशन होत असल्यामुळे तुम्हाला अॅन्युअल व्हेरिएशन बघायला भेटतं, थोडासा चेंजेस बघायला भेटतो पृथ्वीमध्ये. कारण का बघा इन टेम्परेचर, सीझन, मेजर बायोम्स, डिझर्ट, रेन फॉरेस्ट, टंड्रा एक्सेट्रा. आता पृथ्वी फिरत असल्यामुळे कोणता? त्याच्या ऍक्सिस नुसार तुम्हाला वेगवेगळे बायोम जे आहेत ते बघायला भेटतात. कोणकोणते आहे मग? पहिला आहे डिझर्ट, दुसरा रेन फॉरेस्ट, तिसरा कोणता आहे? टंड्रा आहे. कारण का? आर फॉर्म ड्यू टू दिस व्हेरिएशन. त्यामुळे तुम्हाला व्हेरिएशन म्हणजे काय? इथे तुम्हाला बदल बघायला भेटतात किंवा चेंजेस बघायला भेटत असतात, ते आपण बघितलं. आणि प्रेसिपिटेशन. प्रेसिपिटेशन म्हणजे काय? पाऊस पडण्याची शाश्वती आहे किंवा आकांक्षा वगैरे आहे ती आपण बघतोय. त्यानंतर रेन अँड स्नो. स्नो म्हणजे काय? बर्फ. रेन म्हणजे काय? पाऊस जो आहे बघा. रिजनल अँड लोकल व्हेरिएशन. रिजनल एखादा रिजन असतो, पर्टिक्युलर भाग असतो, त्या भागामध्ये किंवा लोकल व्हेरिएशन जे आहेत
व्हेरिएशन म्हणजे काय, बदल, चेंजेस जे आहेत ते विदिन अ बायोम लीड्स टू फॉर्मेशन ऑफ डिफरंट हॅबिटॅट. मग तुम्हाला म्हटले रिजनल लेवलवरती जे व्हेरिएशन होतं त्या व्हेरिएशनमुळे तुम्हाला वेगवेगळे बायोम बघायला भेटतात. कोणत्या वेगवेगळ्या बायोमचं काय होतं, फॉर्मेशन होतं, वेगवेगळे बायोम तयार होत असतात. मग त्यामध्ये बघितलं मेजर बायोम कोणकोणते आहे, तर बाळांनो बघा इथं पहिलं आहे डिझर्ट फॉरेस्ट, डिझर्ट बायोम त्याला म्हणतो आपण. दुसरं आहे रेन फॉरेस्ट, तिथे पाऊस जास्त पडतो. त्यानंतर तिसरं आहे आपलं कोणतं, टंड्रा फॉरेस्ट. ठीक आहे, तिथे काय असतं, टेम्परेचर लो असतं. ठीक आहे, त्यानंतर इथे काय हाय रेनफॉल असतं, पाऊस जास्त असतो. आणि इथे पाऊस काय असतो, कमीत कमी असतो. रो रेनफॉल आणि कोणतं हाय टेम्परेचर इथे आपल्याला बघायला भेटत असतं. अशा आपले एकूण 3 मेजर बायोम आहे, ते आपण 3 मेजर बायोम बघितले. मग बाळांनो बघा तुम्हाला एनसीईआरटी मध्ये एक चार्ट दिलेला आहे. आता ह्या चार्टनुसार नेमकं त्यांना सांगायचं काय आहे ते बघून घेऊयात. पहिलं बघा मेजर गोष्ट म्हणजे आपल्याकडं इथे तुम्हाला दिलेले वाय ऍक्सिसला मीन अॅन्युअल टेम्परेचर, म्हणजे अॅन्युअल टेम्परेचर किती असतं या भागामध्ये. मग बघा तुम्हाला टेम्परेचर किती दिले, -15 डिग्री सेल्सिअस पासून दिले किती 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत एवढं तापमान असलं. आणि त्यानंतर जो प्रेसिपिटेशन आहे, जो पाऊस आहे बघा 50 सेंटीमीटर पासून तर आपलं किती दिलंय 400 ते 450 सेंटीमीटर पर्यंत पाऊस दिलाय. म्हणजे तुम्हाला जेवढे व्यायाम बघायला भेटतात इथे बघा 1 2 त्यानंतर 3 इथे 4 इथे 5 आणि हा एक 6, तुम्हाला 6 जे फॉरेस्ट आहे वेगवेगळे बघायला भेटतात. पण कशामुळे, त्या भागामध्ये आपल्याला काय बघायला भेटतात, वेगवेगळ्या प्रकारचे झाडं बघायला भेटतात. कशामुळे, कारण त्या भागामध्ये पडणारा पाऊस आणि त्या भागामधलं असणारं तापमान हे वेगवेगळं आहे. त्यामुळे आपला अॅन्युअल व्हेरिएशन मुळे एवढे फॉरेस्ट आपल्याकडे काय तयार झाले आहे, हे पण लक्षात घ्यायचं. आलं लक्षात. मग बघा पहिलं डिझर्टचं आपण एक्झाम्पल घेऊ. आता डिझर्ट म्हणजे काय रे, अॅन्युअल रेनफॉल किती, म्हणजे पाऊस किती पडतोय 50 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडतोय. पण ऊन किती, ऊन बघा किती आपलं जवळपास 21 ते 22 डिग्री सेल्सिअस पर्यंत ऊन आहे. मग मला सांगा एवढं जास्त ऊन असताना, एवढं जास्त तापमान असताना आणि पाऊस जर कमीत कमी असताना सुद्धा त्या भागावरती जीवन चाललंय, जीवन आहे या भागामध्ये. मग तसं तुम्हाला बाकीचे बायोम सांगितलं. बघा दुसरं बायोमचं बघू आपण. आता दुसऱ्या बायोम मध्ये आता जे ग्रासलँड बायोम आहे, ग्रासलँड फॉरेस्ट वगैरे आहे बघा, त्या भागामध्ये काय पाऊस किती पडतो, मग बघा टेम्परेचर बघू 25 डिग्री सेल्सिअस पर्यंत काय टेम्परेचर आहे. आणि त्या भागामध्ये पाऊस किती पडतो, जवळपास 100 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडत आहे. ते आपल्याला बघायला भेटलं, एकदम सोपं आहे. तसं तुम्हाला बघा टेम्परेट फॉरेस्ट आहे, कॉनिफेरस फॉरेस्ट आहे, ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. मग आपल्या इथे पाऊस किती पडतो आहे ते बघायला भेटतं आणि त्या भागामध्ये टेम्परेचर किती आहे, अशा गोष्टी आपल्याला बेसिक बघायला भेटतात. तुम्हाला इथे खाली नाव दिलेले आहे कोणाकोणाचे बघा, डिझर्ट जे आहे ते, त्यानंतर ग्रासलँड आहे, टेम्परेट फॉरेस्ट आहे, कॉनिफेरस फॉरेस्ट आहे, नेक्स्ट कोणता आपला ट्रॉपिकल फॉरेस्ट आहे आणि कोणता आर्क्टिक अँड अल्पाईन टंड्रा, हे सगळे फॉरेस्ट आहे. कशामुळे, फक्त त्या भागामध्ये अॅन्युअल टेम्परेचर आणि त्या भागामध्ये अॅन्युअल रेनफॉल, ज्याला आपण प्रेसिपिटेशन म्हणतो, या पण दोन्ही गोष्टी वेगळ्या आहे जे आपल्याला बघायला भेटतं. मग तुम्हाला इथे काही बघा डायग्राम बघायला भेटतंय, काही पिक्चर बघायला भेटतंय. आपण प्रत्येक पिक्चरचा स्टडी करून घेऊ. बघा या भागामध्ये एकूण तुम्हाला बायोम दिलेले किंवा तुम्हाला लाईफ एक्झिस्ट इव्हन अँड एक्स्ट्रीम अँड हार्श कंडिशन किंवा हार्श हॅबिटॅट. लाईफ एक्झिस्ट करते, लाईफ राहती, पण केव्हा, त्या भागामध्ये इतकं प्रखर तापमान असताना सुद्धा आणि इतका सारा बर्फ असताना सुद्धा किंवा -, डिग्री सेल्सिअस मध्ये तापमान असताना सुद्धा लाईफ अशा ठिकाणी वाढते. बघा इथे एक्झिस्ट इव्हन एक्स्ट्रीम अँड हार्श हॅबिटॅट. एक्स्ट्रीम प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता असेल किंवा बर्फवृष्टी असेल, या दोन्ही पण गोष्टीमध्ये काय लाईफ वाढते, जे आपल्याला बघायला भेटते. मग बघा इथे तुम्हाला काही रिजन दिलेले आहे. पहिलं बघा कोणतं आहे, राजस्थान डिझर्ट आहे. आता राजस्थानच्या भागामध्ये पाणी कमीत कमी आहे, पाऊस पण कमीत कमी आहे. हे पाऊस कमीत कमी आहे आणि टेम्परेचर सुद्धा काय जास्त आहे. तो एक भाग आहे. बघा डीप ओशन ट्रेंचेस आहे. ओशन म्हणजे काय, समुद्र. असं समुद्रामध्ये असा काही भाग, जो भाग इतका आतमध्ये गेला असतो त्या भागापर्यंत सूर्य सुद्धा पोहोचत नाही, असा तो भाग आहे कोणता, डीप ओशन. त्यानंतर रेन सोक मेघालय फॉरेस्ट. मेघालयमध्ये एक फॉरेस्ट आहे कोणता, त्या भागामध्ये इतका प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो, घनदाट जंगल वगैरे आहे. त्यानंतर नेक्स्ट टोरेंटियल जे स्ट्रीम आहे, धबधबे वगैरे आहे, धबे वगैरे असतील. त्यानंतर इथे बघा पोलर रिजन आहे. त्यानंतर हाय माउंटन टॉप्स वगैरे आहे. त्यानंतर थर्मल स्प्रिंग आहे. ज्या भागामध्ये जमीन जी असते किंवा पाणी असतं पूर्ण प्रचंड गरम असतं, सुद्धा भाग जमिनीचा, त्या भागामध्ये सुद्धा लाईफ आहे बाळा. त्यानंतर नेक्स्ट बघा कोणता, कंपोस्ट पीट्स आहे, ज्याला आपण उखळी असं म्हणतो, किंवा तुम्ही शेणखत असेल, गांडूळ खत वगैरे असेल, अशा भागामध्ये सुद्धा काय लाईफ. मग ह्या शब्दाचा अर्थ काय झाला बघा, लाईफ एक्झिस्ट इव्हन कोणतं, इव्हन इन एक्स्ट्रीम अँड हार्श हॅबिटॅट. किती बिकट परिस्थिती असू द्या, किती भयानक परिस्थिती असू द्या,
या सगळ्या परिस्थितीमध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये लाईफ ही एक्झिस्ट करते. मग आपण काय बघितलं या स्लाइडमध्ये, राजस्थानचा फॉरेस्ट असू द्या, डीप ओशन ट्रेच असू द्या, थर्मल स्प्रिंग असू द्या, कंपोस्ट असू द्या, या सगळ्या गोष्टींमध्ये लाईफ प्रेझेंट आहे. म्हणजे काय, ऑर्गॅनिझम हा प्रेझेंट आहे कोणत्या परिस्थितीमध्ये, ठीक आहे. त्यावर बघितलं. त्यानंतर तुम्हाला अजून एक दिलंय, आपलं जे इंटेस्टाईन आहे, इंटेस्टाईन आपलं जे पोट आहे, त्या पोटामध्ये सुद्धा लाईफ आहे. काय, त्या पोटामध्ये लाईफ, लाईफ म्हणजे कोणतं, काही मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या पोटामध्ये राहतात. म्हणजे विचार करा, आपल्या पोटामध्ये सुद्धा काही मायक्रो राहत असतात, ते आपल्या इनसाइडमध्ये दिलेले. त्यानंतर बघा, आपल्याला बघायचे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर. आपण काय बघितलं, इंटरॅक्शन अमॉंग ऑर्गॅनिझम अँड बिटवीन ऑर्गॅनिझम, त्याला काय म्हणतो आपण, इकोलॉजी अँड फिजिकल अबायोटिक एन्व्हायरमेंट, अशी आपण डिफिनेशन बघितली. कशाची, इकोलॉजीची. मग बघा, तुम्हाला बाळांनो दिलेले कोणतं, बायोटिक फॅक्टर कोणते आणि अबायोटिक फॅक्टर कोणते. बाळांनो बघा, इथे काय दिलंय, बायोटिक फॅक्टर जे जिवंत असतात, त्याला मराठीमध्ये एक सुंदर नाव आहे. बाळांनो काय नाव आहे इथं, बायोटिकला आपण नाव असं आहे जैविक. काय म्हणतो आपण बाळांनो, त्याला जैविक असं म्हणतो. त्यानंतर इथं आहे अबायोटिक, त्याला म्हणतो आपण अजैविक असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, अजैविक असं म्हणत असतो. मग ह्या दोघांचं एकमेकासोबत काय होणं, इंटरॅक्शन होणं, यालाच आपण इकोलॉजी म्हणतोय. मग बघा, याच्यामध्ये आपल्याला दिलेले तुम्ही काही फोटोग्राफ बघताय, तुम्हाला बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर जे आहेत एकदम क्रिस्टल क्लिअर होती. पहिलं बघा, बायोटिक फॅक्टर असेल, अमिबा असेल, जिराफ असेल, माणूस असेल, त्यानंतर अजून दुसरे कोणी प्राणीवीर आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, प्लांट आहे, जेवढे सगळे जिवंत असतात, ज्यांच्यामध्ये लाईफ आहे, जिवंत आहे, यांना म्हणतो आपण बायोटिक फॅक्टर. काय म्हणतो, बायोटिक फॅक्टर. त्याला मराठीमध्ये सुंदर नाव आहे कोणतं, जैविक घटक आहे का, ते बघितलं आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे कोणतं रे, अबायोटिक फॅक्टर. मग त्यामध्ये कोणकोणते आहे, पहिलं आहे रॉक्स आहे, त्यानंतर वॉटर आहे, लावा आहे, टेम्परेचर आहे, सनलाइट आहे, हे सगळे आले कोणते रे, अबायोटिक फॅक्टर. आता बघा, मग इथे काय दिले, द फिजिओलॉजिकल अँड केमिकल, फिजिको केमिकल, द फिजिको केमिकल अबायोटिक कंपोनंट्स. मग कोणकोणते आहे आपलं बघायचे. पहिलं आहे वॉटर म्हणजे पाणी, लाईट, सनलाईट लावून आपण टेम्परेचर, तापमान, सॉइल, जमीन एक्सेट्रा, हे सगळे आहे अबायोटिक फॅक्टर. मग बाळांनो बोला, कोणकोणते बघितलं आपण. पहिलं बघितलं वॉटर म्हणजे पाणी, त्यानंतर दुसरं बघितलं टेम्परेचर म्हणजे काय, तापमान, हे टेम्परेचर म्हणजे तापमान कोणतं, सनलाईट आहे किंवा आपली सॉइल आहे, जमीन वगैरे आहे, हे सगळं काय आपल्याकडं अबायोटिक फॅक्टर आहे. नेक्स्ट बघा, बायोटिक कॉम्पोनंट कोणकोणते मग बाळांनो. दुसरं आहे पॅथोजन. पॅथोजन काय करतात रे, दे क्रिएट डिसीज किंवा डिसीज क्रिएट करणार जो माहिती म्हणतो आपण पॅथोजन. पॅरासाइट आहे, सॉरी डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम म्हणतो आपण, हे पॅथोजन आहे. पॅथोजन काय ते डिसीज कॉज करतात किंवा पॅथोजन एकदा हवेमधून याच्यामध्ये आले जमिनीमध्ये, काही ना काही त्यांच्या वाढी वगैरे होत असतात, ठीक आहे. त्यानंतर प्रेडेटर आहे, कोणी एकमेकाला खाते. कॉम्पिटिशन आहे, कॉम्पिटिटर आहे कोणत्या समाजामध्ये, कॉम्पिटिटर कोणकोणते, असे काही प्राणी कोणता एकमेकाला खात असतात, दोघांमध्ये काय होते, कॉम्पिटिशन असते. आता हा जो पार्ट आहे तुम्हाला, हा पार्ट कोणता, पॅथोजन, पॅरासाइट, प्रेडेटर, कॉम्पिटिशन, कॉम्पिटिटर आहे. हा बघ तुम्हाला लेक्चरचा लास्ट पार्ट जो आहे ना, इंटरॅक्शन अमॉंग ऑर्गॅनिझम, इंटरॅक्शन, इंटरस्पेसिफिक इंटरॅक्शन, या भागामध्ये तुम्हाला एकदम क्रिस्टल क्लिअर होईल. बघा, लिड्स टू व्हेरिएशन ऑफ डिफरंट हॅबिटेट. आता यांच्यामुळे काय होतं, डिफरंट हॅबिटेट जे आहेत, कोणामुळे, पॅरासाइटमुळे, प्रेडेटरमुळे, कॉम्पिटिटरमुळे, हे काय डिफरंट हॅबिटेट आपल्याला तयार होताना दिसतात. मग बघा, द डिस्टिंक्ट रोल ऑफ पोझिशन, डिस्टिंक्ट रोल ऑफ पोझिशन, ही डेफिनेशन खूप महत्वाची. काय म्हटलं इथे, द डिस्टिंक्ट रोल अँड द पोझिशन ऑफ अन ऑर्गॅनिझम इन इट्स एन्व्हायरमेंट इज कॉल्ड निश. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमची एन्व्हायरमेंट मध्ये, आपल्या भागामध्ये काहीतरी विशिष्ट जागा असते, त्या विशिष्ट जागेला काय होतं आपण, भूमिका असं म्हणतो. बघा, विशिष्ट जागा असेल त्याला आपण निश असं म्हणतो. इथं निश म्हणजे भूमिका, काय म्हणतो आपण त्याला, भूमिका. बघा बरं इथे, द डिस्टिंक्ट रोल ऑफ पोझिशन, पोझिशन म्हणजे काय रे, जागा, पोझिशनला काय म्हणतो आपण, जागा असं म्हणतो. ऑफ एन ऑर्गॅनिझम अँड इट्स एन्व्हायरमेंट, ऑर्गॅनिझमची जी जागा आहे स्पेसिफिक, कोणत्या ऑर्गॅनिझमची एन्व्हायरमेंट मध्ये, त्याला काय म्हणतो आपण, निश असं म्हणतो. परत एकदा डेफिनेशन बघा, परत समजावून सांगतो. काय म्हटलं इथे, द डिस्टिंक्ट रोल, रोल म्हणजे काय रे, भूमिका प्रतिसजीवाची. पोझिशन ऑफ अँड ऑर्गॅनिझम, त्याची पोझिशन जे आहे, जागा आहे, त्याचा, त्याची जागांचा रोल कोणता, एन्व्हायरमेंट मध्ये, त्या गोष्टीला आपण काय म्हणतो, निश असं म्हणतो. काही मुलं काय वाटतात, नीच वापरतात, नीच, NICH, किंवा काही जण म्हणतात नीचे म्हणतात, नीचे, नीचे नाही, कोणतं, निश हा शब्द येतो, NICHE हा शब्द आहे. बघा, बाय दिस इच ऑर्गॅनिझम टॉलरेट, टॉलरेट म्हणजे काय, सहन, काय सहन करायचा शब्द जे आहे त्याला म्हणतो आपण टॉलरेट,
व्हेरियस कंडिशन युटिलाइज व्हेरियस काय म्हटलंय रिसोर्सेस एक्सेट्रा. मग प्रत्येक ऑर्गनिझम काय करतो, वेगवेगळे रिसोर्स वापरतो, वेगवेगळे खाद्य जे आहे ते वापरतो, कोणता चारा वगैरे वापरतो. मग ऑर्गनिझमची जी पोझिशन आहे त्या एन्व्हायरमेंट मध्ये, जो रोल आहे, जी पोझिशन आहे, त्याला काय म्हणतो आपण निशाचा म्हणतो. ते बघितलं आपण. काय आहे, समाजामध्ये प्रत्येक प्राण्याचा काहीतरी रोल आहे, त्यानंतर त्याची काहीतरी पोझिशन आहे, त्याची काही जागा आहे, त्या जागेला एकतरी काय म्हणतो आपण निशाचा म्हणतो. मग इथे लास्ट काय एक म्हटलंय, बाय दिस इच ऑर्गॅनिझम टॉलरेट. टॉलरेट म्हणजे काय, सहन करण्याची क्षमता प्रत्येकाकडे असते. ते बघितलं आपण. व्हेरियस कंडिशन युटिलिटीज, मग तो आता वापर करून घेतो. या काही गोष्टी आपण बेसिक बघितल्या. ठीक आहे, पुढचं बघूयात आपण. त्यानंतर बघा आपला बघायचे अबायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर कोणकोणते असतात मग बघूयात. बघा पहिले इथे आपल्याला बघायचे अबायोटिक फॅक्टर मध्ये कोणकोणते असतात. पहिलं आहे टेम्परेचर, दुसरं वॉटर, तिसरं लाईट आणि चौथं कोणतं आहे सॉइल. आता आपल्याला याचा स्टेप बाय स्टेप अभ्यास करून घ्यायचा आहे. नेमकं टेम्परेचर मध्ये काय काय येतं किंवा टेम्परेचरने काय फरक पडतो. दुसरं वॉटरमुळे काय काय फरक पडतो किंवा वॉटर इसेन्शियल आहे का, त्याचा रोल काय आहे तो बघायचा आपल्याला. त्यानंतर लाईट आहे, लाईटचा रोल काय काय आहे तो बघायचा आपल्याला. आणि लास्ट कोणता आहे सॉइल. आता ह्या सगळ्या घटकांचा, या 4 घटकांचा आपला विचार करायचा आहे. आणि हे 4 घटक कोणता आपल्या याच्यामध्ये समाजामध्ये किंवा एन्व्हायरमेंट मध्ये काय रोल प्ले करतात ते आपल्याला बघायचं आहे. मग आपण बघू अबायोटिक फॅक्टर मध्ये पहिला जो आहे तो कोणता टेम्परेचर. टेम्परेचर आपल्यासाठी इसेन्शियल आहे का, टेम्परेचरचा रोल काय आहे तो आपण बघून घेऊया. मग बाळांनो इथे इथे काय म्हटलंय अबायोटिक फॅक्टर मध्ये पहिला कोणता टेम्परेचर, पहिला कोणता आहे पोरांनो अबायोटिक फॅक्टर. इथे काय म्हटलं मग मोस्ट इकॉलॉजिकली रिलेव्हंट एन्व्हायरमेंट फॅक्टर. इकॉलॉजिकली रिलेव्हंट फॅक्टर आहे, समतोल राखते ते. मग बघा टेम्परेचर ऑन लँड व्हॅरी सिजनली. हे आपल्याला माहिती आहे. टेम्परेचर काय करतं, व्हॅरी करतं, म्हणजे ते बदलत असतं. मला सांगा प्रत्येक ऋतूमध्ये टेम्परेचर सेम आहे का, नाही. प्रत्येक ऋतूमध्ये टेम्परेचर काय असतं, वेगवेगळं असतं. मग बघा टेम्परेचर ऑन लँड व्हॅरी सिजनली. हे सिजनली व्हॅरी होत असतं, म्हणजे बदलत असतं. इट ग्रॅज्युअली डिक्रीज फ्रॉम इक्वेटर टू पोल. मग आपलं इक्वेटर काय, पोल काय, हे पण बघून घेऊयात. बघा मला म्हणतो आपली जी पृथ्वी असेल काय, पृथ्वीचा हा जो भाग आहे त्याला म्हणतो आपण काय, पोल असं म्हणतो. या भागाला काय म्हणतो आपण, इक्वेटर असं म्हणतो. काय म्हणतो, इक्वेटर. मग इथे काय म्हणतो मला बघा टेम्परेचर ऑन लँड व्हॅरी सिजनली. बघा त्यानंतर इट ग्रॅज्युअली डिक्रीज म्हणजे काय, कमी होणं, फ्रॉम इक्वेटर टू पोल. म्हणजे इक्वेटरला टेम्परेचर काय सगळ्यात जास्त असतं आणि पोलला काय असतं टेम्परेचर कमी असतं. आपण जे म्हटलंय कोणतं, डिक्रीज म्हटले, डिक्रीज कमी होत असतं. बघा पोल्स अँड फ्रॉम प्लेन्स टू माउंटेन ते चेंज होत असतं. कोणता, इट रेंजेस फ्रॉम द सब झिरो लेवल इन पोलार एरियाज अँड हाय अल्टिट्यूड टू कोणता ग्रेटर लेस दॅन 50 डिग्री सेल्सिअस इन ट्रॉपिकल डिझर्ट. आता मला सांगा डिझर्ट मध्ये तुम्हाला इथं नाव दिलेलं आहे. आता ह्या पर्टिक्युलर भागामध्ये तुम्हाला हा भाग कळाला पृथ्वीचा, त्या भागामध्ये टेम्परेचर कसं असतं, व्हॅरी होत असतं. आणि आपण बघितलं इक्वेटर टू पोल काय होतं, टेम्परेचर व्हॅरी होत असतं. त्याच्यावरती जेव्हा आपण पोल जाणार आहे, पोलला गेल्यानंतर टेम्परेचर काय होतं, कमी कमी होत जातं. मग बघा इथे हाय अल्टिट्यूडला कसं असतं, कोणता लेस दॅन 50 डिग्री सेल्सिअसला कसं असतं ॲव्हरेज टेम्परेचर इन द थर्मल स्प्रिंग. आपण मग असे फोटोग्राफ बघितला थर्मल स्प्रिंग, ज्या ठिकाणी लावा किंवा गरम जी वाफ आहे ती आपल्याला बघायला भेटते, किंवा ज्या ठिकाणी पूर्ण गरम पाणी वगैरे असतं, असा भाग जो आहे थर्मल स्प्रिंग. बघा ॲव्हरेज टेम्परेचर इन थर्मल स्प्रिंग इन डीप सी हायड्रोथर्मल वेंट्स टू एक्सीड 100 डिग्री सेल्सिअस. त्या भागामध्ये टेम्परेचर किती असतं, 100 डिग्री सेल्सिअस सुद्धा जास्त असतं, ते आपण बघितलं. आणि ह्या ज्या लेवलला कोणता सब झिरो लेवलला टेम्परेचर किती असतं, 50 डिग्री सेल्सिअस असतं. म्हणजे बघा आपण एक वाक्य बघितलं होतं, लाईफ एक्झिस्ट इव्हन इन एक्स्ट्रीम अँड हार्श हॅबिट. म्हणजे लाईफ काय करते, एक्झिस्ट करते, कोणता किती बिकट परिस्थिती असू द्या असेल या भागात सुद्धा काय ते लाईफ आपल्याला बघायला भेटत असते. मग आपण टेम्परेचरचं बघितलं, टेम्परेचर काय बघा, टेम्परेचर किती महत्वाचं आहे कोणता एखाद्या स्थितीला जगण्यासाठी ते आपण बघून घेऊयात. इथे बघा तुम्हाला काही फोटोग्राफ दिले, एक फोटोग्राफ समोर स्क्रीनवरती. मग बघा पहिला आहे, आता हे तुम्हाला एक्झाम्पल दिले कोणतं, मँगो ट्रीज. आता ही जी मँगो ट्री आहे, आंब्या झाड जे आहेत, ते आंब्याचं झाड कोणतं कॅनडा आणि जर्मनीमध्ये वाढत नाही, कारण का त्या आंब्याला जेवढं टेम्परेचर पाहिजे ते टेम्परेचर कॅनडा आणि जर्मनीमध्ये आपल्याला बघायला भेटत नाही. त्यामुळे ते काय म्हटले बघा, कॅनॉट ग्रो इन टेम्परेट काउंट्रीज लाईक ॲज कॅनडा अँड जर्मनी. म्हणजे त्या कंट्रीमध्ये कोणत्या कॅनडा आणि जर्मनीमध्ये आंबा वाढत नाही, कारण का आंब्याला जेवढं टेम्परेचर पाहिजे ते ह्या 2 कंट्रीमध्ये आपल्याला बघायला भेटणार नाही. कोणाकोणामध्ये, कॅनडा आणि जर्मनीमध्ये. नेक्स्ट आता हे स्नो लेपर्ड जे आहेत ते तुम्हाला केरळमध्ये बघायला भेटत नाही. आंबा तुम्हाला कॅनडा आणि जर्मनी बघायला भेटत नाही, आणि हा जो स्नो लेपर्ड आहे तो आपल्याला केरळमध्ये बघायला भेटत नाही, कारण का
ह्या चित्त्याला कुठं स्नो लेपर्डला जो आहे कोणता त्या भागामध्ये ज्या भागामध्ये थंडी आहेत ना अशा भागामध्ये राहण्याची सवय लागली, त्यामुळे हा केरळमध्ये वाढला कसं काय बघा, अडॅप्टेड टू द एक्स्ट्रीमली कोल्ड माउंटेन हॅबिटॅट. आता याला जर अशा थंडीच्या प्रदेशामध्ये राहण्याची जर सवय लागली तो केरळच्या उष्ण भागामध्ये राहील कसा, असा प्रश्न पडलाय. म्हणजे प्रत्येकाचं अडॅप्टेशन ठरलेलं असतं, प्रत्येकाची जीवन जगण्याची भूमिका ठरली असते, त्यामुळे प्रत्येक प्राणी जो आहे त्या त्या भागामध्ये शिवाय वाढू शकत नाही. आणि लास्ट अजून एक कोणता ट्युना फिशेसचे एक्झाम्पल दिले. ट्युना फिशेस दुसऱ्या भागामध्ये वाढू शकत नाही. मग बघा ट्युना फिशेस कॉमन इन वॉर्म. वॉर्म म्हणजे काय, ज्या भागामध्ये जास्त काय असतं, ज्या भागामध्ये जास्त काय असतं, उष्णता वेगळी असते, तापमान जास्त असतं. कॉमन इन वॉर्म ट्रॉपिकल ओशन. वॉर्म ट्रॉपिकल तुम्हाला ओशन मध्ये म्हणजे काय समुद्रामध्ये बघायला भेटतो. रिअर बिहाइंड द ट्रॉपिकल लॅटिट्यूड. म्हणजे ज्या भागामध्ये जास्तीत जास्त वॉर्म कंडिशन आहे अशाच भागामध्ये तुम्हाला ट्युना फिशेस जो आहे तो आपल्याला बघायला भेटल. हेच या साईडमधून सांगायचं आहे. म्हणजे प्रत्येकाचं वागण्याची जी रीत आहे किंवा राहण्याची जागा आहे किंवा टेम्परेचर आहे हे व्हेरी करतं. त्यामुळे कोणता आपण या साईडमध्ये काय शिकलो, कॅनडा आणि जर्मनीमध्ये आंबा वाढत नाही, कारण का आंब्याला जेवढं टेम्परेचर पाहिजे ते कॅनडा आणि जर्मनी या दोन कंट्रीमध्ये नाही. दुसरं आहे आपल्याकडं स्नो लेपर्ड आहे. स्नो लेपर्ड तुम्हाला केरळमध्ये वाढत नाही, कारण का स्नो लेपर्ड कसं झालंय, ज्या भागामध्ये थंडी आहे त्या भागामध्ये वाढायला सुरुवात केली आहे, त्यामुळे तो केरळमध्ये वाढणार नाही. आणि ट्युना फिशेस जो आहेत वॉर्म ट्रॉपिकल ओशन मध्ये राहायची सवय लागली, त्यामुळे दुसऱ्या भागामध्ये तो वाढू शकणार नाही. तेच आपण या स्लाइडमध्ये बघितलं, एकदम सिंपल बघितलं. ठीक आहे. त्यानंतर बघा टेम्परेचर वरून तुम्हाला प्राण्यांचे दोन प्रकार पडले बाळा. मग ते दोन प्रकार कोणकोणते समजून घेऊयात. तुम्हाला स्क्रीनवरती काही प्राण्यांची चित्र दिसतंय का? मग बघा बाळा, इथं अबाइड फॅक्टर मध्ये आपण जो टेम्परेचर हा पॉईंट बघतोय आपण कोणता अबाइड फॅक्टर मधला, त्यामध्ये बघा बेस्ड ऑन रेंज ऑफ थर्मल टॉलरन्स. आता इथं थर्मल टॉलरन्स याच्यामध्ये आपले थर्मल काय रे, तापमान. टॉलरन्स म्हणजे काय रे, सहन करण्याची क्षमता. काय, सहन करण्याची जी क्षमता आहे बाळांनो ती वेगळी असते. काय असते, सहन करण्याची क्षमता. मग बघा इथे काय म्हटलंय, बेस्ड ऑन रेंज ऑफ थर्मल टॉलरन्स म्हणजे सहन करण्याची क्षमता कशाची, तापमान. ऑर्गॅनिझम आर टू टाइप्स. त्यामुळे त्या ऑर्गॅनिझमचे त्या प्राण्यांचे दोन प्रकार पडले. टाइप्स म्हणजे काय, प्रकार पडले, आणि ते आपला प्रकार बघायचे आहे. मग ते दोन प्रकार कोणकोणते आहे बघा. पहिला आहे युरिथर्मल. कोणता आहे, युरिथर्मल. मग बघून घेऊयात युरिथर्मल म्हणजे काय. बघा युरिथर्मल म्हणजे काय, दे कॅन टॉलरेट. मी तुम्हाला टॉलरेटचा सांगितला, काय सहन करण्याची क्षमता. इथे काय म्हटलंय, दे कॅन टॉलरेट अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. म्हणजे असे प्राणी कोणता, जे भरपूर सारा तापमान वाढतात सुद्धा त्या भागामध्ये ते टेम्परेचर सहन करू शकतील, त्यांना काय म्हणतो आपण, युरिथर्मल. म्हणजे असे प्राणी कोणते, ते प्राणी किती जरी टेम्परेचर वाढलं तरी त्या टेम्परेचरच्या जागेवरती राहू शकतील, जगू शकतील. त्या प्राण्यांना एक नाव पडलंय, ते नाव म्हणजे कोणतं, युरिथर्मल. काय नाव पडलंय, युरिथर्मल. म्हटलं आपलं तेच काय, दे कॅन टॉलरेट म्हणजे काय, सहन करू शकतात अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर किती वाईड होऊ द्या, किती जास्त होऊ द्या, तरी पण त्या भागामध्ये हे प्राणी वाढू शकतील. मग तुम्हाला नाव दिले त्या प्राण्यांचे कोणता, आपल्या एनसीईआरटी मध्ये मेन्शन केलेलं नाही, सरळ फक्त नाव दिलेलं आहे. कोणतं, टायगर आहे, त्यांचं मॅमल्स वगैरे आहे, कुत्रे वगैरे आहे, हे येतात कोणतं बाळांनो, युरिथर्मल मध्ये. म्हणजे कुत्रा, त्यांचं मांजर, त्यानंतर वाघ, हे तीन असे प्राणी आहेत किंवा मॅमल्स आहेत, सरळ मॅमल. किती टेम्परेचर हाय होऊ द्या तरी पण त्या भागामध्ये ते टेम्परेचर ते सहन करू शकतील. याला नाव पडले कोणतं, युरिथर्मल असं म्हणतोय आपण. बघा पहिलं काय बघितलं आपण, युरिथर्मल म्हणजे काय. सर्वांना युरिथर्मलचा अर्थ कळाला. असे काही सजीव कोणता, ते वाईड रेंज ऑफ टेम्परेचर मॅनेज करू शकतात किंवा सहन करू शकतात, ते बघितलं आपण. त्यानंतर आहे स्टेनोथर्मल. म्हणजे असे काही प्राणी जे आहेत फक्त नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर म्हणजे काय, कमीत कमी तापमान मॅनेज करू शकतात किंवा सहन करू शकतात, त्यांना नाव पडलं कोणतं रे, स्टेनोथर्मल. मग बघूयात स्टेनोथर्मलची डेफिनेशन काय. बघा, दे कॅन टॉलरेट, जे सहन करू शकतात फक्त ओनली अ नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर. काही तापमानापुरतं ते स्वतःला मॅनेज करू शकतात, पण त्या तापमानात जर वरती गेलं ते मॅनेज करू शकत नाही, म्हणून त्यांना काय म्हटलं आपण, स्टेनोथर्मल असं म्हटलेलं आहे. युरिथर्मल काय बघितलं आपण, दे कॅन टॉलरेट अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. असे काही प्राणी आहे जे वाईड रेंज ऑफ टेम्परेचर मॅनेज करू शकतात किंवा सहन करू शकतात, जे आपण बघितलं, टॉलरेट अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर. नेक्स्ट आहे स्टेनोथर्मल.
असे काही प्राणी आहे फक्त नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर मॅनेज करू शकतात. म्हणजे त्या प्राण्यांना सहन करण्याची क्षमता काय कमी, नॅरो आहे थोडीशी, काय नॅरो आहे. यांना कशी थोडीशी वाईड आहे, ते जास्तीत जास्त टेम्परेचर मॅनेज करू शकतात. म्हणजे बाहेर किती जरी टेम्परेचर आलं तरी पण असे मॅमल्स मग कोणकोणते आहे आपण बघितलं, टायगर आहे, त्यानंतर कॅट आहे, डग आहे, हे सगळे काय स्टेनोथर्मल आहे. ते त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे किंवा जे टेम्परेचरची रेंज आहे वाईड रेंज ऑफ टेम्परेचर मॅनेज करू शकतात, जे आपण बघितलं. ठीक आहे, त्यानंतर स्टेनोथर्मल आहे. असे प्राणी बघा, दे कॅन टॉलरेट ओनली अ नॅरो रेंज ऑफ टेम्परेचर. काही तापमानापुरतं स्वतः मॅनेज करू शकतात, सहन करू शकतात, पण त्या तापमान जर वरती गेलं ते त्याला सहन करू शकत नाही. मग तुम्हाला नाव काय म्हटलंय, स्टेनोथर्मल असं म्हटलंय. मग कोणकोणतं, पेंग्विन आहे, स्नेक आहे आणि क्रोकोडाईल आहे, जे फक्त काही कालावधीपुरतं काही रेंज पर्यंत टेम्परेचर मॅनेज करू शकतात. ते बघितलं आपण. कोणता, बेस ऑन थर्मल टॉलरन्स. ऑर्गॅनिझम आर टू टाइप्स. पहिला आहे स्टेनोथर्मल, दुसरा कोणता आहे युरिथर्मल आहे. सॉरी, युरिथर्मल आणि कोणता स्टेनोथर्मल, असे आपण दोन नावं बघितली. कळेपर्यंत चला पुढचा पाठ बघूया आपण. त्यानंतर बघा, तुम्हाला पाण्याचं जे आहे पाण्याचं ते दिलेलं आहे. पहिलं कोणतं बघितलं आपण, टेम्परेचरचं. दुसरं आहे वॉटर. इथे बघा पाणी जे आहे, पाणी इथे बघा ज्या ठिकाणी पाणी जे आहेत कोणता लेस दॅन 5, आणि 5 म्हणजे काय, पीएच सॅलिनिटी जे आहेत म्हणजे जो खारटपणा आहे. त्यानंतर सी वॉटर आहे, 30 ते 35 रेंज मध्ये असतं सॅलिनिटी. आणि कोणता हायपर सलाईन अगुण जे आहेत कोणतं, ते ग्रेटर दॅन लेस दॅन सॉरी किती असतं 100 असतं. बायोटिक फॅक्टर मधला आपला कोणता आहे, वॉटर आहे, काय पाणी. आता त्याच्यामध्ये काही पॉईंट आपल्याला स्टडी करायचे. पहिले बघा, सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. ठीक आहे. दुसरा, डिझर्ट ऑर्गॅनिझम हॅव स्पेशल अडॅप्टेशन टू लिमिटेड वॉटर. हे पण अडॅप्टेशन आहे. डिझर्ट मध्ये, वाळवंटामध्ये जे प्राणी राहतात ना त्यांचं कमीत कमी पाण्यामध्ये जगायचं कसं, हे त्यांचं अडॅप्टेशन असतं. त्यानंतर तिसरं आहे, प्रोडक्टिव्हिटी अँड द डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट इज डिपेंडंट ऑन वॉटर. प्रोडक्टिव्हिटी, झाड किती अन्न तयार करणार आहे, काय म्हटलं इथे, झाड किती अन्न तयार करणार कसं डिपेंड असतं, पाण्यावर डिपेंड असतं. त्यांचं डिस्ट्रीब्युशन जे आहेत, त्यांचे जे जो कल आहे, फॉरेस्ट आपण बघितली कोणतं, पूर्णपणे पाण्यावर डिपेंड असतात, ते बघितलं आपण. त्यानंतर ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम जे आहेत कोणतं, वॉटर क्वालिटी, केमिकल कंपोजिशन अँड पीएच इज इम्पॉर्टंट. ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम जे आहेत कोणता, पाण्यामध्ये राहणाऱ्या ज्या वनस्पती आहे किंवा प्राणी वगैरे आहे यांचं सुद्धा कोणता त्या पाण्यावरती पूर्ण डिपेंड करत असतं. मग बघा, फ्रेश वॉटर तुम्हाला म्हटले सॅलिनिटी किती असते. पहिलं वाक्य स्टडी करा, द साल्ट कॉन्सन्ट्रेशन सॅलिनिटी इन पार्ट्स पर 1000. पार्ट्स पर 1000 आहे. मग इथे बघा काय, लेस दॅन काय 5 पर्यंत आहे, हे 30 ते 35 रेंज पर्यंत आहे. सी वॉटर, समुद्राचं पाणी जिथे जास्त खारट असतं. आणि ते बघा हायपर सलाईन जे अगोन्स वगैरे आहे, सम हायपर सलाईन लगून्स म्हटलंय. म्हणजे अशा भागामध्ये कोणता, पाण्याची सॅलिनिटी पीएच वगैरे किती असतो. आता ह्या सगळ्यावर डिपेंड असतं फॅक्टर कोणता, पाणी. पाण्यामध्ये कोणकोणते ऑर्गॅनिझम राहणार आहे आपण बघितलं असेल, कोणतं, नदी असेल, समुद्र असेल, तळे असेल. ह्या तळ्यामध्ये, त्या समुद्रामध्ये, त्यानंतर एका धबधब्यामध्ये प्राणी वेगळे राहतात. कारण का, त्यांची जी सॅलिनिटी आहे, जो खारटपणा आहे, त्या खारटपणावरती कोणते प्राणी राहणार त्या भागामध्ये हे डिपेंड करतं पूर्णतः. हे आपलं लक्षात आलं पाहिजे. ते बघितलं आपण. पाणी सुद्धा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्यांना बघा, तुम्हाला पाण्याच्या बेसिसवरती कोणता, सॅलिनिटी बेसिसवरती सुद्धा ऑर्गॅनिझमचे काही टाइप्स पडले. आपण मग असे दोन बघितले, कोणकोणते आपण बघितलं, थर्मल टॉलरन्स वरती 2 टाइप पडले आहे, युरिथर्मल आणि स्टेनोथर्मल. सेम इकडं आहे कोणतं, अबायोटिक फॅक्टर मधलं आपलं जे पाणी आहे पाण्यावरती 2 पडले, कोणतं, युरी हलाईन आणि कोणता, स्टेनोहलाईन. कोणकोणते पडले, युरी हलाईन आणि स्टेनोहलाईन. आपण मग काय बघितलं, युरी थर्मल मध्ये जे प्राणी वाईड रेंज ऑफ टेम्परेचर मॅनेज करू शकतात, सहन करू शकतात, ते कोणते आहे, युरिथर्मल आहे. आता इथे कोणता, युरी हलाईन आहे बघा, टॉलरेट अ वाईड रेंज ऑफ सॅलिनिटीज. म्हणजे ते किती जरी खारटपणा असला तरी पण ते मॅनेज करू शकतात. आणि दुसरा आहे कोणता, स्टेनोथर्मल, जे फक्त नॅरो रेंज ऑफ सॅलिनिटीज मॅनेज करू शकतात. ते का बघितलं आपण, स्टेनोथर्मल आहे. सेम आहे, फक्त नाव काय बदलतं, इथं हलाईन आणि इथं हलाईन. इथं युरी थर्मल, तिथं स्टेनोथर्मल. युरिथर्मल आणि स्टेनोथर्मल, इथं युरी हलाईन आणि कोणता, स्टेनोहलाईन. हे 2 नाव आपल्याला बघायला भेटणार आहे बघा, युरी हलाईन आणि कोणता, स्टेनोहलाईन. मग कोणकोणते आहे बघा, कॉमन मोली आहे, हा म्हणजे मास वगैरे आहे. त्यानंतर कार्सिनस मेन्स म्हटले, खेकडा जो आहे तो एक आहे. त्यानंतर गोल्ड फिश आहे आपल्याकडे, आणि कोणता, हेडॉक आहे. हे फक्त आहे कोणते, स्टेनोहलाईन, हे आहे कोणते, युरी हलाईन. म्हणजे काही जे आहेत ना फक्त नॅरो रेंज ऑफ सॅलिनिटीज मॅनेज करू शकतात, आणि काही जे आहेत नॅरो रेंज ऑफ सॅलिनिटीज किंवा वाईड रेंज ऑफ सॅलिनिटीज ते मॅनेज करू शकणार आहे. ते बघितलं आपण. बघा, बेस ऑन टॉलरन्स ऑफ सॅलिनिटी ऑर्गॅनिझम आर 2 टाइप्स. मग कोणकोणते, पहिला आहे युरी हलाईन, त्यामध्ये काय दिलं आपला, टॉलरेट अ वाईड रेंज ऑफ टेम्परेचर सॅलिनिटीज, ते बघितलं आपण. मग काय होता, टेम्परेचर, हा आहे सॅलिनिटी. दुसरा
स्टेनोहालाईन आहे, टॉलरेट ओनली अ नॅरो रेंज ऑफ सॅलिनिटी, काही विशिष्ट खारटपणापर्यंत ही मॅनेज करू शकतात. हे बघितलं आपण. मेनी फ्रेश वॉटर अॅनिमल्स कॅन नॉट लाईव्ह इन लॉंग इन सी. का? बघा, भरपूर सारे फ्रेश वॉटर अॅनिमल जे आहेत कोणतं ते सी मध्ये समुद्रामध्ये राहू शकत नाही. कारण का? अँड व्हाईस वर्सा बिकॉज ऑफ द ऑस्मोटिक प्रॉब्लेम. मग त्यांचे ऑस्मोटिक प्रॉब्लेम आहे, त्या ऑस्मोटिक प्रॉब्लेममुळे म्हणजे काही पाणी आतमध्ये आहे किंवा बाहेर आहे या घेण्याच्या पद्धतीमुळे कोणते प्राणी त्या ठिकाणी जास्त दिवस जगू शकत नाही किंवा राहू शकत नाही, हे तुम्हाला म्हटलं आहे. त्यामुळे आपण बघितलं कोणता पाणी एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्यानंतर आहे टेम्परेचर. आपला नेक्स्ट जो अबायटो फॅक्टर आहे तो कोणता आहे? टेम्परेचर आहे. मग बघा इथे टेम्परेचरमध्ये तुम्हाला काही डायग्राम दिसता येतं. आता इथं एक झाड आहे, एक झाड ते फुल वगैरे आहे, इथे एक फुल वगैरे आहे, इथे काही पक्षी तुम्हाला दिसत आहे. मला सांगा, लाईट खरोखर किंवा आपलं जे टेम्परेचर आहे लाईट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे का? तर आहे. पहिले कोण बघितलं आपण? टेम्परेचर इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर कोणतं आहे? वॉटर वगैरे आहे. आणि आपलं जे थर्ड इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ते कोणतं आहे? अबायटो फॅक्टर, ती आहे लाईट. मग लाईटमुळे काय काय होतं बघा. पहिलं, प्लांट्स नीड सनलाईट फॉर द फोटोसिंथेसिस. आपलं हे माहिती आहे, झाडाला सूर्यप्रकाशाची आवश्यकता पडते. कारण का? अन्न तयार करण्यासाठी, प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यासाठी. इथं फोटोसिंथेसिसचा अर्थ काय होतो? प्रकाश संश्लेषण क्रिया असं होतं. ठीक आहे. स्मॉल फॉरेस्ट प्लांट हर्ब अँड शर्ब आर अडॅप्टेड टू द फोटोसिंथेसिस ऑप्टिमली अंडर द व्हेरी लो लाईट बिकॉज दे आर ओव्हरशेडेड बाय द टॉल कॅनोपी ट्री. म्हणजे काय? जे मोठमोठे झाडं असताना त्यांच्या खाली काही झाडं दबले गेले असतात. म्हणजे काय? इथे बघा मोठमोठे झाडं आहे, त्या मोठमोठ्या झाडांच्या खाली जे आहेत ना गवत वगैरे जे आहेत ते दबले गेले असतात. आता या झाडामुळे कोणतं, हे जे मोठे झाड आहेत, हे जर घनदाट जर जंगल असेल ना, दाट असेल, त्या दाट वनामुळे कोणतं, हे जे ग्रासेस आहे लहान ग्रास, या लहान ग्रासेसला कोणतं ऊन भेटत नाही. आणि ते ऊन भेटत असं कोणतं, त्या ऑप्टिमम लाईटमुळे, कमीत कमी लाईटमध्ये जास्तीत जास्त दिवस जगू शकतात किंवा ते जीवन जगत असतात. ते बघितलं आपण. ठीक आहे. कॅनोपी म्हणजे काय? जे उंच झाड असतात ते. त्यानंतर लाईटचा इफेक्ट काय होतो ऑर्गनवरती बघा. मेनी प्लांट्स डिपेंड ऑन सनलाईट फॉर द फोटोपिरियडिझम. हे आपलं शिकायचं आहे. कोणतं? इयत्ता 12वी मध्ये आपलं एक चॅप्टर आहे. कोणता? इयत्ता 12वी मध्ये प्लांट ग्रोथ डेव्हलपमेंट, प्लांट ग्रोथ न्यूट्रिशन हा चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये आपलं बघायचं स्टेट बोर्ड मध्ये. ठीक आहे. फोटोपिरियडिझम मध्ये काही झाड आहेत कोणता, त्याला फ्लावरिंग येण्यासाठी लाईटची आवश्यकता असते. जर लाईट पडली नाही विशिष्टमध्ये त्याला फ्लावर वगैरे येत नाही, कोणता फुलं वगैरे येत नाही. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. एक्झाम्पल फ्लावरिंग. मेनी अॅनिमल्स यूज डायोर्नल अँड द सीझनल व्हेरिएशन. डायोर्नल काय? दोनदा. त्यांचं सीझनल व्हेरिएशन असतं थोडंसं. त्यामुळे तुम्हाला बघायला भेटतो कोणता लाईट इंटेन्सिटी अँड द फोटो पिरियड. बघा, फॉर टायमिंग देअर फॉर रिप्रोडक्शन आणि कोणतं मायटरी ऍक्टिव्हिटीज. मग त्यांची जे खाण्याची पद्धती आहे किंवा रिप्रोडक्शन आहे ही सर्व कशावर डिपेंड करते? लाईटच्या इंटेन्सिटीवरती, त्याच्या प्रभावावरती काय करते? डिपेंड करत असतं. ते आपण बघितलं. ठीक आहे. मग इथे बघा, आता जे पिओनी नावाचं जे झाड आहे किंवा फुल आहे, लॉंग डे प्लांट आहे, म्हणजे त्याला लाईट जास्त लागते. इथं लॉंग डे म्हणजे काय आहे का? ज्याला जास्तीत जास्त मोर लाईट कंझ्युम, काय असतं? मोर लाईट. त्याला जास्तीत जास्त काय लागतो? सूर्यप्रकाश लागतो. आणि इथं आहे शॉर्ट डे प्लांट. कोणता? लेस लाईट रिक्वायर्ड. काय असते? कमीत कमी लाईट लागत असते. ते बघितलं आपण. किंवा पक्षी वगैरे आहे कोणता? ते सीझनल व्हेरिएशन आपल्याला बघायला भेटतं. लाईटच्या इंटेन्सिटीवर तुम्हाला सीझनल व्हेरिएशन जे आहेत ना ते आपलं बघायला भेटत असतं. आणि ते आपण बघितलं. लाईट सुद्धा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याकडे लाईटचा थोडासा एक्सरे बघा. एक्सरे, गॅमा रेज, विजिबल लाईट वगैरे आहे. मला सांगा, युव्ही लाईट जी आहे ती आपल्या डोळ्यात दिसत नाही, ती सुद्धा बहुत इम्पॉर्टंट आहे. युव्ही रे कधी कधी आपल्या शरीरावरती काय थोडं प्रखर जे परिणाम आहे तो दाखवत असते. मग बघा इथे सन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, तो आपण बघितला. बघा, सन इज अ अल्टिमेट सोर्स ऑफ लाईट अँड टेम्परेचर ऑन लँड. हे आपलं माहिती आहे. सन हा एकमेव सोर्स वगैरे आहे लाईटचा आणि टेम्परेचर, तापमानाचा आणि कोणतं लाईटचा वगैरे आहे. बघा, आपण बघितलं समुद्रामध्ये बघा, डीप किती? लेस दॅन 500 मीटर. इन द ओशन द एन्व्हायरमेंट इज डार्क अँड देयर इज नो एनर्जी अवेलेबल फॉर द सन. म्हणजे तुम्हाला म्हटलंय, आपण जर बघितलं 500 मीटर पर्यंत तिकडे समुद्रामध्ये, त्या भागापर्यंत लाईटच पोहोचत नाही. आणि त्या भागामध्ये लाईट न पोहोचल्यामुळे कोणतं, जी प्रोडक्टिव्हिटी आहे जी अन्न तयार करण्याची जी प्रोसेस वगैरे आहे ती काय असते? कमीत कमी असते. ते बघितलं आपण. बघा, द स्पेक्ट्रल क्वालिटी ऑफ सोलर रेडिएशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. जी स्पेक्ट्रल क्वालिटी आहे ती महत्वाची असते. कोणतं? इम्पॉर्टंट फॉर द युव्ही स्पेक्ट्रम इज हार्मफुल मेनी ऑर्गॅनिझम. सूर्यप्रकाशातून जे रेडिएशन निघतंय, कोणतं युव्ही स्पेक्ट्रम निघतंय, त्या युव्ही स्पेक्ट्रम सुद्धा ऑर्गॅनिझमसाठी काय असतं? हार्मफुल असतं. ते बघितलं आपण. आणि नेक्स्ट आहे बघा, नॉट ऑल द कलर कंपोनंट्स ऑफ द विजिबल स्पेक्ट्रम आर अवेलेबल फॉर द मराईन प्लांट्स. म्हणजे सगळे विजिबल स्पेक्ट्रम जे आहेत ना मराईन प्लांटला, म्हणजे जे समुद्रामध्ये वाढतात झाडं जे आहेत त्यांना अवेलेबल नसतात. म्हणजे विचार करा, समुद्रामध्ये वाढणारे वनस्पती जे आहेत किंवा जे प्राणी वगैरे आहेत
त्यांना सगळे सगळे सूर्यप्रकाश भेटला असं काहीच राहत नाही, भेटत नाही सूर्यप्रकाश. त्यांना क्वचित काही प्रकारचे लाईट आहेत ना, ती लाईट भेटत असते. पूर्णतः त्यांना जेवढी लाईट रिक्वायर पाहिजे एवढी लाईट भेटत नाही. मग आपण बघितलं आपल्याला जी लाईट दिसते ना, ती दिसते, आपण त्याला म्हणतो विजिबल स्पेक्ट्रम जो आहे विजिबल, जे आपल्या डोळ्यांना दिसते आहे किती 400-700 नॅनोमीटर पर्यंत. त्याच्या कमी सुद्धा आपल्याला जास्त सुद्धा आपल्याला दिसत नाही बघा. 400 ते 700 नॅनोमीटर पर्यंत बघा. इथे 460 आहे, इथं बघितलं आपण 400 ते 700 नॅनोमीटर एवढी लाईट फक्त आपल्याला दिसत असते. बाकीची लाईट आपल्याला दिसत नाही. मग आपण काही डायग्राम वगैरे बघितल्या, लाईट जी आहे सूर्यप्रकाश आहे आणि विजिबल लाईट आहे कळेपर्यंत. या स्लाइडमध्ये आपण काय बघितली, प्रत्येक मराईन प्लॅन्टला जे आहेत ना तेवढी लाईट पोहोचत नाही डीप सी मध्ये, ते बघितलं आपण. युव्ही स्पेक्ट्रम आहे ते एक बघितलं, ठीक आहे. नेक्स्ट आहे आपल्याकडं सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, तो आहे सॉइल. सॉइल म्हणजे काय, माती. माती सुद्धा आपला काय मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, ते बघितलं आपण. बघा, इन नेचर properties of soil is a different due to the climate, weathering process and sedimentation method of the soil development. आपण बघितलं काय, मला सांगा, आपल्या तुम्ही व्हिडिओ लेक्चर बघताय वेगवेगळ्या भागामधून महाराष्ट्राच्या, ठीक आहे. आता या महाराष्ट्र वेगळ्या भागामध्ये जमीन एकच प्रकारची का रे, जमीन एक प्रकारची नाही. त्या भागामध्ये काय माहिती का, क्लायमेट जे आहेत ना, वातावरण वेगळे, त्यानंतर वेदरिंग जी प्रोसेस आहे ती वेगळी. कोणत्या खडक असतील, काही ठिकाणी जमीन असेल, मुरमाटी जमिनीवर असेल, काही ठिकाणी काळी जमिनीवर असेल, ही प्रोसेस वेगळी आहे वेदरिंगची. त्यानंतर सेडिमेंटेशन, कोणत्या त्या भागामध्ये सेडिमेंटेशन काय असेल वेगळं असेल. त्यानंतर सॉइल डेव्हलपमेंट जी प्रोसेस आहे ना ती काय असते, वेगळी असते प्रत्येक भागामध्ये. नेक्स्ट आहे सॉइल कंपोजिशन वेगळं असतं. ग्रेन साईज, त्याच्यामध्ये काही खडे असतात, काही माती ढेकळं जे असतात मोठे मोठे असतात, ग्रेन साईज आहे. अँड द ऍग्रिगेशन डिटरमाइन द पर्क्युलेशन. पर्क्युलेशन म्हणजे काय, पाणी झरपतं बघा जमिनीमध्ये. आपण काय म्हणतो, जमिनीनं पाणी शोषून घेतलं, ओढून घेतलं आहे, त्याला म्हणतो आपण पर्क्युलेशन, जे वॉटर होल्डिंग असते बघा. अँड द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द सॉइल, म्हणजे सॉइल कंपोजिशन डिपेंड करतं जमीन कशी. मला सांगा, जर काळी माती असेल काय असं, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते, पाणी धरून राहण्याची क्षमता काय असते, जास्तीत जास्त असते. आणि जर ती काळी माती जर नसेल, कोणतं वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काय असते, कमी असते, ते बघितलं आपण. म्हणजे ते सॉइल कंपोजिशन कसं आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत, त्याच्यावरती त्या भागाची, त्या मातीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे ती काय असते, वेगळी असते. ते पण बघितलं आपण. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, these characteristics and the parameters like pH, mineral composition and the topography determine the vegetation and animal in the area. मग त्या भागामध्ये pH किती आहे, त्या भागात मिनरल कॉम्पोजिशन किती आहे, मग तुझे घटक किती आहे, न्यूट्रिएंट्स वगैरे किती आहे, ते मॅटर करतं. की टोपोग्राफी कशी त्या भागाची, ठीक आहे. या सगळ्यावरती त्या भागामध्ये व्हेजिटेशन कसं असेल, किती उत्पन्न असेल, किंवा ॲनिमल प्लांट संख्या किती असेल, हे सगळं डिपेंड करतं पीएच वरती, मिनरल वरती, त्यानंतर वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीवरती सगळं जीवन अवलंबून आहे बघा. इन aquatic environment the sediment characteristics determine the types of benthic animal. आता बेंथिक ॲनिमल कोणता, जे समुद्रामध्ये असतात, समुद्राच्या खूप तळाशी वगैरे असतात, त्याला आपण बेंथिक ॲनिमल आहे. म्हणजे अशा भागामध्ये बेंथिक ॲनिमल कसे असतील सेडिमेंटेशन मध्ये, हे आपल्याला बघायला भेटत आहे. म्हणजे आपण काय बघितलं आतापर्यंत, मी तुम्हाला सारा सांगतो. टेम्परेचर असू द्या, त्यानंतर वॉटर असू द्या, त्यानंतर लाईट असू द्या, आणि लास्ट पर्यंत बघितलं आपण सॉइल बघितला. हे सगळे अबायोटिक फॅक्टर आपल्याला जीवन जगण्यासाठी महत्त्वाचे असतात. आपल्या लाईटची पण गरज आहे, आपल्या पाण्याची पण गरज आहे, आपल्या सूर्यप्रकाशाची पण गरज आहे, आपला टेम्परेचर सुद्धा गरज आहे. हे सगळे फॅक्टर एकमेकांसोबत काय करतात, इंटरॅक्शन करतात. कोणासोबत, बायोटिक कोणता, अबायोटिक सोबत. मग आपण जेवढे पण बघितले, टेम्परेचर, वॉटर, सनलाईट, त्यानंतर कोणता, जमीन बघितली आपण, सॉइल जे आहेत, हे सगळे फॅक्टर माणसाला किंवा ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी इसेन्शियल आहे, महत्वाचे आहे. तीच पॅरामीटर आपण इथे बघून घेतलेले आहे. मग बघा, सॉइल प्रोफाईल कसं आहे, त्याच्यामध्ये सॉइल टेक्स्चर कसं आहे, सॉइल ऑर्गम मध्ये कोणकोणते आहे, त्यानंतर ॲक्वाटिक सेडिमेंटेशन कसं आहे, याच्यावरती ऑर्गम त्या ठिकाणी कसे असेल, व्हेजिटेशन कसं असेल, त्यांची संख्या किती असेल, हे डिपेंड करतं. ज्या ठिकाणी भरपूर सारी काळी जमीन आहे त्या ठिकाणी व्हेजिटेशन पण चांगलं राहतं, चारा पण चांगला राहतो, त्याच्यावरती म्हणजे झाडं पण चांगलं राहतात, मोठमोठे झाडं वगैरे असतात. एखादं मोठं फॉरेस्ट खूप, ते एक दिवस मोठं होतं का, तर नाही, ते एक दिवसात मोठं होत नाही. जोपर्यंत जमीन चांगली होत नाही, त्या ठिकाणी पाऊस पडत नाही, जमीन काळी होत नाही, तोपर्यंत अशा भागामध्ये व्हेजिटेशन काय असतं, कमी असतं. आणि तोच भाग आपल्यासाठी महत्वाचा आहे. जिथं जास्तीत जास्त पाणी असेल, जमीन चांगली असेल, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असेल, त्या भागामध्ये आपला जास्तीत जास्त प्राणी बघायला भेटतील. तेच आपल्या या विषयाचं सार आहे. मग आपण जे 4 कॉम्पोनंट बघितले, कोणते, बायोटिक फॅक्टर, ते सगळ्यांचे लक्षात आले असतील. मग आपण काय बघितले, पहिलं मला सांगा रे, कोणतं बघितलं, वॉटर बघितलं, टेम्परेचर बघितलं, सॉइल बघितलं, आणि कोणतं बघितलं, वॉटर, टेम्परेचर, सॉइल आणि सनलाईट. हे 4 फॅक्टर आपण बघितले, ते लक्षात ठेवायचे आहे.